काय झालं होतं मागच्या पाठात? कोण सांगतंय? सांगताय का नाही? मागचं कोण सांगतंय का? सांग. अखंड चैतन्यवादी वृत्ती ज्ञानाला विषयकार होण्यास बाह्य विषयांची अत्यंत आवश्यकता असे मानतात. पण शंका करते अंतःकरण विषयाकार होण्यास बाह्य कितवा श्लोक आहे? नाही, थोडं मागं सांगितलं 37. हां सांग. अंतःकरण विषयाकार होण्यास बाह्य पदार्थाची अपेक्षा नाही. कारण पूर्व मानसिक प्रपंचाचे संस्कार हेही उत्तर मानसिक पदार्थ उत्पन्न होण्यास कारण आहे असं म्हणणं. त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले श्लोक सांगितला वैयर्तमस्तु वा बाह्यम न वारयितु विस्महे प्रयोजनमपेक्षन्ते न मानानिति ही स्थिती. त्यांनी सांगितलं तर बाह्य द्वैत हे व्यर्थ जरी असलं तरी आम्ही त्याचं निवारण करण्यास आम्ही समर्थ नाही असं सांगितलं. कारण प्रमाण हे फलाची अपेक्षा करीत नाही, ते करीत नसतात. ती खरी स्थिती आहे. प्रमाण हे फक्त विषयाचं ज्ञान करून देते, फलाची अपेक्षा करीत नाही. त्यांनी सांगितलं ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे बाह्य पदार्थ जरी व्यर्थ असले तर आम्हाला त्याच्या सार्थकतेची किंवा त्याच्या व्यर्थतेची काही कर्तव्य नाही. बाह्य पदार्थाचे निवारण करण्यास आम्ही असमर्थ असं त्यांनी सांगितलेलं. आणि प्रत्येक प्रमाण कारण प्रत्यक्षाचे प्रमाण हे प्रमेयभूत पदार्थाशी उपयोगी आहे का निरुपयोगी आहे याचा ते विचार करीत नाही. त्यांना जसं विषयाचं ज्ञान दिसतील जे समोर येतील चांगले वाईट कसे असले तरी प्रमाणांचं काम दाखवतात. प्रमाणांचं काम फक्त ज्ञान करून देणे इथपर्यंतच आहे. फलाची अपेक्षा ती करत नाही. प्रत्येक पदार्थाची सिद्धी ही प्रमाणापासूनच होत असं आहे, ते प्रयोजनापासून होत नाही असं त्यांनी सांगितलेलं. त्यांनी दुसरी शंका काय केलेली आहे, मानसद्वैत हे जर बंधास कारण आहे तर मनोनिरोधाने त्याचं बंध निवृत्ती होऊ शकेल, मग ब्रह्मज्ञानाची काय गरज आहे अशी त्यांनी त्याची शंका केलेली आहे. मानस द्वैतच जर बंधाचे कारण असेल, द्वैतामधले दोन प्रकार ईश्वरकृत द्वैत आणि मनातून निर्माण होणारं मानस द्वैत, आणि त्यातलं ईश्वर द्वैत जे आहे ईश्वर सृष्टी असं म्हटलं. द्वैत म्हणजेच द्वैत पदाचा अर्थ तिकडे सृष्टी म्हटलेलं आहे, मनोमय सृष्टी आणि ईश्वर सृष्टी. तर ईश्वर सृष्टी ही बंधाला कारण नाही, तर मनोमय सृष्टी ही बंधाला कारण आहे. मग मानस द्वैतच जर बंधाचं कारण असेल तर मनोनिरोधाने त्याची निवृत्ती होईल. मग ब्रह्मज्ञान बंधनिवर्तक आहे असे तुम्ही का मानता? आता मनोनिरोधाने, मग निरोधाची साधनं शास्त्राने सांगितलेले, आणि त्यातलं उत्कृष्ट निरोधनाचं साधन कोणतं आहे तर समाधी हे सांगितलेलं. सांगा. त्यांनी त्याचा श्लोक सांगितलाय बंधस्तेन मानसद्वैतं तद्विरोधेन शामती अभ्यसे दोगमेवातो ब्रह्मज्ञानेन किं वद. त्यांनी मानसद्वैत हे जर बंध आहे तर ते द्वैत जाण्यास बुद्धीचा निरोध जर केला तर मानस द्वैत बुद्धीचा निरोध केला असता ते शांत होईल. मग यास तो योगाभ्यास हाच त्यांनी सुचवलेला आहे. मग योगाभ्यासाने जर ती जात असेल, बंध निवृत्ती होत असेल तर मग ब्रह्मज्ञानाचा काय उपयोग म्हणून सांगितलं त्यांनी. मग मनोमय द्वैत जर प्राण्याला सुख दुःखाला जर कारण आहे तर त्याचं मनोनिरोध द्वैत मनोमय द्वैताचा निरोध करणे सुलभ आहे. त्याच्याकरता त्यांनी प्राणायाम, अष्टांग योग अशी साधनं सांगितलेली आहे. मग असं करून प्राणायाम हे करून बुद्धीचा निरोध करता येईल असं त्यांनी आपोआप होईल सांगितलं. मग ब्रह्मज्ञान त्याचा कशा करता त्यांचा उपयोग सांगितलेला आहे. मग कोणती इष्ट वस्तू प्राप्त होईपर्यंतच माणूस साधनांचा उपयोग करीत असतो. मग त्यातले त्या सुलभ वस्तू उपाय कोणता त्याचा तो वापर करत असतो सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचं सारांश त्यांनी सांगितलं सर्वसाधारण आणि सुलभ असा उपाय जो आहे असा योगाभ्यास असताना ब्रह्मज्ञान असा म्हणजे खरं तर असं ब्रह्मज्ञान अंगीकार करायचा असं त्यांनी सांगितलं त्या श्लोकात. माझं त्या शंकेचं समाधान
पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलंय तात्कालिक द्वैत शांतो वप्यागामी जनिक्षिहा ब्रह्मज्ञानं विनानस्यादिति वेदांत डिंडिमम. त्याचं शंकेचं सांगितले योगाभ्यासामुळे त्याची बंधनिवृत्ती ही तात्कालिक तेवढ्या क्षणापुरती होत असते आणि तरी ब्रह्मज्ञाना वाचून त्याची योगाभ्यासाने जरी त्याची तात्कालिक निवृत्ती किंवा ही होत असेल पण ब्रह्मज्ञाना वाचून उत्तर जन्माचा क्षय होत नाही. म्हणजे आत्यंतिक निवृत्ती होत नाही. अज्ञानाची लयरूप निवृत्ती योगाने करता येईल मानस द्वैताशी शिवाय त्यातल्या. परंतु नंतर मात्र पुन्हा आणखीन समाधी त्याची उत्थान झाली की त्यानंतर पुन्हा द्वैत प्रतीती येते. तसंच द्वैताची तशी निवृत्ती जीव बी करतो. झोपेमध्ये सुद्धा कुठं द्वैत ईश्वर सृष्ट द्वैत दिसतं सुषुप्तीमध्ये. पण मग सुषुप्ती एकदा उत्थान झाली म्हणजे जागृती आली. सुषुप्तीचा नाश जागृतीने झाला किंवा स्वप्नाने झाला, स्वप्नाचा जागृतीने झाला. जागृतमध्ये जीव आला की पुन्हा द्वैत प्रतीती यायला लागते. किंवा अजून एक भाग दिलता कोणता? मूर्छा, समाधी आणि सुषुप्ती ह्या ईश्वर द्वैताला फारकत करायला लावतात जीवाला. पण तिथंसुद्धा तसंच आहे. मूर्छाही परत गेल्यानंतर पुन्हा आणखीन तो जाग्यावर आला त्यावेळेला द्वैत दिसतं. त्याला त्यातली समाधी ही उत्कृष्ट अवस्था म्हणून समाधीचा विचार केला. सांगा. दीर्घकाळपर्यंत हठयोगाचे जर अनुष्ठान केलं तर चित्ताची स्थिरता होऊन त्याची समाधी त्याची सिद्ध होऊ शकते. जालतीनाथ चांगले महाराजांची दीर्घकाळपर्यंत म्हणून तर ते 1400 वर्ष जगलेल्याचा उदाहरण आहे. 1400 वर्षे तो हठयोग सिद्धच होता त्यांचा. पण त्या जगण्याला तशी काही किंमत राहिली नाही. कारण जगणं म्हणजे काळापासून लपणं म्हणजे जगणं असं झालं. ते काळ आला जसा एखादा माणूस जर मागं लागला तर मनुष्य कुठेतरी जाऊन लपतो, आश्रय घेतो. तसंच ते करायचे. ते त्या शरीराला बाधा टाकायचे. हठयोगाने पुन्हा नवीन शरीर तयार करता येतं. नखशिकांत संपूर्ण शरीर नवीन बनतं. ते करत होते ते. पण ते मग त्यांना पण नंतर लक्षात आलं की हे किती दिवस चालायचं असं ह्याच्यातून. कारण त्याच्यातही समाधीत आहे तोपर्यंत शांती आहे. समाधीतून बाहेर आलं की परत उद्विग्नता आहेच. म्हणून आत्यंतिक नाश, दुःखाचाच आत्यंतिक नाशाचा उपाय म्हणजे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञानाशिवाय काहीच नाही. तात्कालिक द्वैत शांता वप्यागामी जनिक्षय ब्रह्मज्ञानं विना न स्यादिति वेदांत डिंडिमः. वेदांतशास्त्र घोष करून सांगत आहे. काय म्हणतंय? समाधी काळापुरती जर त्याला द्वैत भासलं नाही तरी समाधी स्थान पावल्यानंतर त्याला परत तशी परिस्थिती आहे तसं भासू लागतं. आणि ह्या द्वैत दर्शनास अद्वैत साक्षात्कार असं म्हणता येणार नाही. शिवाय म्हणूनच अखंड आणि अद्वैताच्या ब्रह्माचा साक्षात्कार झाल्या वाचून भावी जन्माचा नाश होत नाही. याच्याबाबत अनेक श्रुती पण सांगितलेल्या आहेत. तर त्यात श्रुत्या दिलेल्या 2 श्रुत्या आहेत परिचित आपल्या. ज्ञात्वा देवम मुच्यन्ते सर्व पाशय. हे देवाला ज्ञात्वा देवम म्हणजे देवाला जाणलं असता. देव म्हणजे आत्मा. देवपदाचा अर्थ काय आहे? आत्मा. त्या आत्म्याला जाणलं असता किंवा ब्रह्म असा अर्थ आहे. ज्ञात्वा देवम सर्व पाशय मुच्यन्ते. सगळ्या पाशातून जीव मुक्त होतो. मुच्यते सर्व पाशय. जर तुम्ही देवाला जाणलं तरच सगळ्या पाशांचा नाश होतो. अन्यथा पाश नाश पावत नाहीत. मग किती पाश आहेत? आशा पाश शतैर्बद्धा असं म्हटलं. शेकडो आशारूपी पाश किंवा सप्तपाश असाही उल्लेख आला आहे रामायणामध्ये. सप्तपाश दिलेले आहेत. धर्मपाश, ब्रह्मपाश, काळपाश, मायापाश, अजून जन्मपाश, आशापाश. किती झाले? तर मायापाश, ब्रह्मपाश, काळपाश, धर्मपाश, आशापाश, जन्मपाश,
अजून एखादा राहतो का? तर अशा प्रकारचे 6 झाले ना. अजून एक पाश कोणता आहे? धर्म, ब्रह्म, माया, काळ, जन्म, मृत्यू ही पाश दिलं आहे मला वाटतं. जन्म, मृत्यू आणि आशा झाले का? हे रामायणात आलेले इथं सप्तपाश. आणि तसे तर आशेच्या बी अंतर्गत शेकडो आहे असं म्हटलं. म्हणजे आशा पाशमध्ये सुद्धा शेकडो पाश आहेत. तर शतैर्बद्धा अजून हे सगळे पाशाने जीव बांधला गेलेला आहे. मग हे सुटतील कसे? तर ज्ञात्वा देवम, देवाला जाणला असता म्हणजे अज्ञान नाश झाला की पाश नाश होतो असा अर्थ झाला. अज्ञान गेलं की पाश एक एक घालवायचे नाहीत किंवा त्याच्यातून सोडवायचा नाही. त्याला एखाद्या बांधलेल्या जीवाला दोरीने बांधलेला असेल तर दोरी काढल्यावरती तो मोकळा झाला म्हटले. तसं इथे कुठल्याच दोऱ्याला हात न लावता केवळ अज्ञान नाश झाला. का बरं असं आहे? तर हा अज्ञानातले पाश आहेत हे सगळे. एखाद्या अंधारमय खोलीमध्ये एखादा मनुष्य असेल आणि त्याला त्या अंधार जर त्या खोलीतला घालवायचा असेल तर त्याला त्या खोलीतला अंधार क्रियेने नाही घालवता येत. तर प्रकाशाच्या द्वारेच जसा जातो तसा अज्ञान रूपी अंधकार हा आत्मज्ञानाशिवाय जातच नाही. म्हणून एखाद्या खोलीत नुसते जर लाईट लावला की लगेच सगळ्या खोलीतला अंधार नाश पावतो. तसा आत्मज्ञान झाल्याबरोबर सगळे पाश नाश पावतात. म्हणून घालवायचे काम नाही. ज्ञात्वा शिवाम, त्याचप्रमाणे शिवाला ज्ञात्वा. शिवाम ज्ञात्वा, शिव म्हणजेच आत्मा. शांतिम अत्यंतिम इति, या जीव हा शांतीला प्राप्त होतो. ज्या शिवाला जाणलं तरच जीव शांत होतो, नाहीतर तो कधीच शांत होत नाही. म्हणजेच तो अशांतच असतो. आणि हा जो खालचा श्लोक आलेला आहे तो श्वेताश्वेतर उपनिषदामधला आलेला आहे आणि तो दृष्टांत आहे. म्हणजे सिद्धांतामध्ये नाही आलेला तो दृष्टांत आहे. पण त्याच्यातले सिद्धांत सांगितलेत त्यांनी. 1305 नंबर पानावर आहे. यदा चर्मवदाकाशं वेष्टयिष्यन्ति मानवाः तदा देवं विज्ञाय दुःखस्यांतो भविष्यति. हा श्वेताश्वेतर उपनिषदातला 6व्या अध्यायातील 20वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये परमात्मा ज्ञान के बिना दुःख निवृत्ती का असंभवना प्रतिपादन केलेले आहे. परमात्मा ज्ञान के बिना अर्थात भगवंताच्या या आत्मज्ञानाशिवाय, परमात्मा ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, की दुःखाची निवृत्ती असंभव आहे हे सांगायचे. आणि त्याच्यासाठी श्लोक आला आहे, यदा चर्मवदाकाशम वेष्टी इष्यन्ति मानवाः. या पदाचा अर्थ असा आहे, यदा जर काय केलं असतं, चर्मवदाकाशम अवकाशम चर्मवत, काय झालं ते, यदा चर्मवत आकाशम वेष्ट इष्यन्ति. वेष्ट इष्यन्ति म्हणजे पांघरलेलं असलं तर. कसं? आकाश अवकाश हे जसं हे चमड्याला आहे का नाही, आपल्या चमडा आपण पांघरलं का नाही, या शरीराला जे आवरण आहे ते चमड्याचं आहे. म्हणून सगळे आपण चमडं पांघरून बसलेलो आहे. खोळ झाली का नाही? तसं जर आकाशाची खोळ करता आली असती, कशाची? आकाशाची खोळ जर या शरीराला करता आली असती, येईल का? असंभव सांगायचं आहे. तर आकाशाची खोळेने जर मानवाला वेष्टन करता आलं असतं तर तदा देवम अविज्ञाय दुःखस्यांतः भविष्यति. तर त्याला त्याच्या मानवाकडे असणारी आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक दुःख ही
म्हणजे ह्या दुःखांशी सामना करावाच लागला नसता आणि तत्वज्ञानाशिवाय जीव मुक्त झाला असता. पण कधी? आकाशाची खोड काढता आकाशाची खोळ जर पांघरता आली असती तर मानवाला ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष झाला असता, असा अर्थ आहे त्याचा. म्हणून म्हटलं ह्याच्यात जरा थोडी सूक्ष्मता दिसली की यदा चर्मवत आकाशम वेष्टिष्यन्ति मानवाः तदा, इथं असं म्हटलं ऐका, यदा इत्यादि, जिस समय जैसे कोई फले हुए चमड़े को लपेट ले, उसी प्रकार यदि अमूर्त और व्यापक आकाश को भी मनुष्य सम्यक प्रकार से लपेट ले, म्हणजे यथार्थ रूपाने जर आकाशाला लपेटलं असतं, जसं चमड्याने आपल्या शरीराला काय केलेलं आहे, लपेटलेलं आहे. उस समय देव यानी ज्योतिर्मय, देव या पदाचा अर्थ काय आहे, आत्मा ज्योतिर्मय, उदय अस्त से रहित ज्ञान स्वरूप से स्थित शुद्धादि से असंस्पृष्ट परमात्मा को बिना जाने भी आध्यात्मिक आदि दैविक आदि भौतिक एवं सब दुःख का अंत विनाश हो जाएगा. जर असं झालं असतं तर पाडस वागूर करांडी का मुंगी मेरू ओलांडी. पुढे तव देखती शिव असं म्हटलं. त्या अंतिम शिव ज्यांनी पाहिली असती त्या माऊलींनी जसे दृष्टांत दिले होते की मेरू पाडसाने वागूर जर करंडली असती तर किंवा मुंगीने मेरू पर्वत जर ओलांडला असता तर अमकं घडलं असतं, असं. पण हे असंभावना दृष्टांत आहे ना. तसा इथे श्वेताश्वेतर उपनिषदातला असंभावना प्रतिपादन करणारा दृष्टांत आला. जर माणसाने आकाशाची खोळ पांघरली असती तर मग ब्रह्मज्ञानाविना जीव मुक्त झाला असता. पण असं होत नाही, हे सांगायचं आहे. असं होत नाही. म्हणून त्याच्यासाठी हा दृष्टांत आलता. यदा चर्मवत आकाशम वेष्टयिष्यन्ति मानवाः, मानवाः चर्मवत आकाशम वेष्टयिष्यन्ति तदा देवम अविज्ञाय, देवाला न जानताही दुःखशान्तः भविष्यति दुःखशान्तः, त्याचं दुःख निवृत्त झालं असतं. चला. आणि घोंगडी म्हणजे पण नाही, ते आपले मराठीतलं आहे. घोंगडी म्हणजे ते मराठी, मी तेच म्हटलं. आपण इकडे घोंगडीला, घोंगडी म्हणजे शरीर होतं, चमडी नाही. घोंगडी म्हणजे चमडी नाही, आकाश हे आपलं हे झालं, शरीर झालं. कानोबा तुझी घोंगडी चांगली म्हणजे शरीर चांगलं. त्याचं शरीर म्हणजे माया, शुद्ध माया विशिष्ट असा आहे ना तो. म्हणून त्याची घोंगडी म्हणजे मायेची घोंगडी म्हणजे शुद्ध माया विशिष्ट, आणि जीवाची घोंगडी अविद्येची म्हणजे शरीर झालं. अविद्येची म्हणजे पंचमहाभूत. चला, तर तेव्हा यदा चर्मवत आकाशम वेष्टयिष्यन्ति मानवाः तदा देवम अविज्ञाय, निघतो बरं का तिथे, अविज्ञाय दुःखशान्तः भविष्यति. सुंदर श्लोक आहे. वगैरे तस्मात अनर्थाच्या सर्वस्वी नाश होण्याकरता समाध्यादी कष्टकर साधनांच्या मागे न लागता आत्मसाक्षात्कार करून घेण्याचाच प्रयत्नास लागावे. समाधी कष्टकर आहे, आत्मज्ञान सोपं आहे हे सांगितलं. समाधी समाधीत सगळ्यांचे अधिकार नाही सिद्ध होत. सगळा त्याला अगदी यम तंतोतंत असावे लागतात. काय यमामध्ये काय दिलं, नाही यमामध्ये काय दिलं, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह, म्हणजे अहिंसा. त्याच्यापासून अहिंसा म्हणजे साधारण अहिंसा नाही, तर त्याला पूर्ण कायेने वाचेने मनाने असे त्या अहिंसेमध्ये बी. अहिंसा जशी माऊली ज्ञानोबरायांनी प्रतिपादन केलेली अहिंसा
आस्तेय, ब्रह्मचर्य हे सगळे. नंतर नियमामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. तर याच्यात हे जे पाहिले ना आपण आहेत विचारसागरामध्ये आलेले, तर त्याच्यात असं दिसतं की त्याच्यात किती कठीणता आहे. त्यावेळेला वैराग्याने परिपूर्ण बनलेला हा, त्याला समाधीचा अभ्यास करण्यासाठी पहिली प्रारंभिक अवस्था आणि पुढे परत आसनं सिद्ध करणं, यम नियम झाल्यावर आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे अष्टांग योगामध्ये म्हणजे त्याच्यात ध्यानाची समाधी आणि त्याच्यानंतर हठयोगाची तो अभ्यास वेगळाच आहे. हठयोगाचा कोणी अभ्यास करायला जाईल तर जर त्याचा अधिकार नसेल आणि गुरुजींच्या शिवाय जर करत असेल कारण तर तो वेगवेगळ्या पीडा ओढून घेत असतो असं शास्त्र म्हणतं. त्यांनी सगळ्या पीडा आपल्याकडे येतात. म्हणून कोणी योगाचा अभ्यास हा मनाने करायचा नाही, नाहीतर लाला योगी व्हायला ज्ञानेश्वरी वाचून बी अवघड आहे. म्हणजे त्यात जरी योग आला असला तरी त्याच्यातून आपल्याला नाही काय करणार. म्हणून योग हे स्वतंत्र आहेत, त्याच्यातल्या गुरुजींची गरज आहे, गुरूंशिवाय नाही करता येत. म्हणून कष्ट कर असं म्हटलं ना त्यांनी. सध्याची कष्टकर साधनांच्या मागे. तर कष्टकर साधने आहे. मग सोपं साधन दिलं ना, त्याच्यात तुकोबऱ्यांनी सगळ्यात सोपं दिलं आहे तुम्हाला. आता भक्तीच्याद्वारे सुद्धा काय करता येईल, योगाचा अभ्यास म्हणजे तितकंच फल मिळतं आहे. पण त्या लेवलची भक्ती असली तरी खरं तर काय कोणतंच म्हणजे सोपं काहीच नाही. पण त्याच्यात मला तर असं वाटतं की आत्मज्ञान हे सोपं आहे, कारण हे जास्त पोषक आहे आणि हे फटाफट रिझल्ट देतं. एखादे म्हणजे त्याच्यात ब्रह्मज्ञानाचं असं आहे, जगताचं मिथ्यात्व सिद्ध करायचं, आत्म्याचं जीवाचं ब्रह्माशी एकत्व प्रतिपादन करायचं आणि परमतत्वाचं शोधन करत असताना त्याच्यात कोणत्याही प्रमाणांचा लाख चालत नाही. म्हणून ते प्रमाणासहित बाहेर टाकलेलीच सगळी. आत्मज्ञान झालं आणि कशाने झालं असं विचारलं, कशाने झालं तर कशाने होतच नाही ते. मग झालं तर त्यात अज्ञान निवृत्तीपूर्वक त्या व्यक्ती अज्ञानाची निवृत्ती हीच आत्मज्ञान प्राप्तीचं म्हणजे साधन बनतं. अज्ञान जोपर्यंत जात नाही, म्हणून अज्ञान नाशाची साधनं करायला सोपी आहेत असं म्हणा. कारण थोडं अज्ञान जाता जाता एक दिवस त्याला मी परमात्मा आहे हे ज्ञान होऊ शकतं. चला, म्हणून त्यांच्या मागे न लागता आत्मसाक्षात्कार करून घेण्याचाच प्रयत्नास लागावे असं सरळ लिहिलेलं आहे. आणि लोक म्हणतात आत्मज्ञानाचा अवघड भाग कशाला. आत्मज्ञान अवघड नाही, तर आत्मज्ञान सोपं आहे. फक्त त्याने म्हणजे तद्विषयक बुद्धी येते काय झाली पाहिजे, एकाग्र झाली पाहिजे. याच्यामध्ये अजून दिलेले होते ना ते हे काय लिहिलं तर दुसरी एक प्रमाणे दिली होती त्यांनी. याला अनुसरण आलते ना. यदा यत्वच्चर्म संकोच इष्यति तद्वत् आकाशमूर्तं व्यापिनं यदि वेष्टि इष्यन्ति संवेष्टि इष्यन्ति मानवास्तदा देवं ज्योतिर्मयः अणुं. कुठे गेले ते प्रमाण, इकडे अज्ञाने नावृत्तम हा श्लोक आलेले हे त्याला समांतर प्रमाण आलते. ते अज्ञाने नावृत्तम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः भगवद्गीता. मग ती प्रमाणे समांतर आहेत याला म्हणतात. ते अज्ञाने आवृत्तम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः ज्ञानेन तु तज्ज्ञानम ज्ञानेन तु तद् अज्ञानम येषां नाशितमात्मनः तेषामादित्य. तिकडला 8व्या अध्यायातला तेषामादित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम. किंवा तिथंच दुसरा एक श्लोक आलता तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठस्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्दोषकल्मषाः. तर ही त्यांनी तिथे श्लोक उच्चारलेले. अशा प्रकारे श्वेताश्वतर ऋषींनी तपोबल और परमात्मा की प्रसन्नता से उस प्रसिद्ध ब्रह्म को जाना. हे श्वेताश्वतर उपनिषद
त्यांचं नाव कशावर आलेलं आहे? श्वेताश्वतर नावाचे ऋषी होऊन गेले. तर त्यांनी तपोबलाने परमात्मा की प्रसन्नता से उस प्रसिद्ध ब्रह्म को जाना और ऋषि समुदाय से सेवित इस परम पवित्र ब्रह्म तत्व का सम्यक प्रकार से परमहंस संन्यासियों को उपदेश किया. याचे अधिकारी कोण आहेत? असं म्हटलं. म्हणजे ब्रह्मज्ञानाचे अधिकारी कोण? कोणा उपदेश केलेला फलीभूत कोणाला होतो? तर ऐकायला सगळ्यांना येतो. ऐकायला आपल्याला कान असतात ना, त्याच्यामुळे उपदेश सगळ्यांना ऐकता येतो, पण फलीभूत होण्यासाठी अधिकार असावा लागतो. संन्याशी व्यक्ती जो असतो, काय संन्याशी? चित्तात अनासक्त असलेला हा उपदेशाचा पात्र अधिकारी असतो. परमहंस संन्यासी देहाविषयी देहात्म तादात्म्य भाव नष्ट केलेला आणि बाह्य जगताशी जो किंचितसुद्धा अंतःकरणातून संबंध ठेवत नाही, तो परमहंस संन्यासी या उपदेशाचा अधिकारी आहे. हां, म्हणजे हा उच्च कोटीचा संन्यासी हाच आहे ना. परमहंस, हंस, परमहंस, बहुधक, कुटीचक, हंस आणि परमहंस हे त्याचे इथं चालते मला वाटतं ना. पुढे संन्यासाचे प्रकार बी दिलेले आहेत त्यांनी. सूर्यवंश मार्ग झाला असं म्हटलेलं होतं का? परमहंस करायचं असेल आता आपल्याला नाही माहिती. त्यांचं नाव पुढे येत असतं. जीवन को कर्मों के अनुसार विविध देह की प्राप्ति होती है. त्याच्यात जिस प्रकार अन्न और जल से सेवन के शरीर की वृद्धि होती है, वैसे ही संकल्प, स्पर्श, दर्शन और मोह या चार गोष्टी. संकल्प मनाने होतो, स्पर्श दर्शन डोळ्याने होतं, स्पर्श त्वगेंद्रियाने, मोह से आणि मोह कर्म होते हैं. यह देही क्रमशः योनि में से जाकर उन कर्मों के अनुसार रूप धारण करता है. जीव दुसरी रूप कशी धारण करतो? तर संकल्पाने धारण करतो. संकल्पात वासना असतात म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. नंतर त्याच्यानंतर 2 नंबर इंद्रिय दिलेले बलवान ते स्पर्श दिलेले. स्पर्शाच्या द्वारे तो काय करतो? दुसऱ्या योनीमध्ये जशी इच्छा असेल स्पर्श विषयाची तिकडे जातो. दर्शन पाहण्याची इच्छा जशी असते माणसाला, जे पाहण्याची इच्छा असते त्याला अनुसरून त्याला योनी प्राप्त होतात. आणि चौथा आहे मोह. जसा मोह निर्माण झालेला असेल त्यानुसार त्याच्या म्हणजे कर्म घडतं आणि तिकडे जातो. फार्मसी बाकीचाच विषय जास्त आहे ह्यातला सुंदर. वेदामधला विषय म्हणजे काय हो? काय म्हटलं? संकल्पम इत्यादि पहले संकल्प होता है, फिर स्पर्श यानी त्वगेंद्रिय आदि का व्यापार होता है, तत्पश्चात दृष्टि जाती है, उसके पीछे मोह जाता है. उन संकल्प, स्पर्श, दर्शन और मोह से शुभ अशुभ कर्म संपन्न होते हैं. फिर कर्मानुगत यानी कर्मों के अनुसार क्रम से कर्म विपाक की अपेक्षा से यह देही जीव स्त्री, पुरुष एवं नपुंसकादि रूपं को अलग लक्षात. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो ते हा जीव काय होतो? जशी वासना म्हणजे संकल्प, त्वगेंद्रिय, दर्शन आणि मोह याला अनुसरून देहाची प्राप्ती होते. आणि मग तो कदाचित तो स्त्रीही होतो, स्त्रीचा देह मिळतो, कदाचित त्याला पुरुषाचा आणि कदाचित नपुसक. तर तेव्हा या तिन्ही देहा म्हणजे याच्यातून तो बाहेर पडतो. तर रूपंको काय कुठे आणखीन कुठे जातो असं म्हणताल तर देवता, तिर्यक आणि मनुष्यादी स्थानों में प्राप्त हो जाता है. तिर्यक म्हणजे पशुपक्ष्यांना तिर्यक म्हणतात. तो देवता तर माहिती तुम्हाला, त्या देवतांनाही तुम्ही प्राप्त होऊ शकता. आणि त्याच्यात परत 3 गट.
कोणते? स्त्री, पुरुष, नपुसक हे त्यांच्यामध्ये बी आहेत असं कळतं. नंतर पुरुषामध्ये, मनुष्यामध्ये बी आहेत आणि तिर्यकांच्यामध्ये बी हे आहेत, म्हणजे पशु पक्षादी योनी. तर याच्यामध्ये आहेत. उसमें दृष्टांत देते हैं जिस प्रकार ग्रास और अंबु यानी अनियत अन्न और जल की वृष्टि का सम्यक सचेतन आत्मा का निदान है, अर्थात उससे शरीर की वृद्धि होती है, उसी प्रकार जीव को कर्मों के द्वारा फल प्राप्त हो जाता है. चला, काय सांगायचं तुम्हाला अजून तुमच्या? हा याच्यात काय बहुतक, कुटीचक, हंस आणि परमहंस याच्यातलं श्वेताक्षर उपनिषदात आलेलं आहे. ये 4 प्रकार के भिक्षु है. भिक्षुमध्ये 4 प्रकार, बहुदक, कुटीचक, हंस आणि परमहंस. ब्रह्मज्ञान का कौन अधिकारी है? तर परमहंस सन्यासी यानी भिक्षु, ये क्या है? ब्रह्मज्ञान का अधिकारी है, त्याला ते फल प्राप्त होत. चला, पण बाह्य द्वैताचे निवारण केल्या वाचून झालं का वरचं? तस्मात अनर्थाचा सर्वस्वी नाश होण्याकरता सामर्थ्यादी कष्टकर साधनांच्या मागे न लागता आत्मसाक्षात्कार करावा. पण बाह्य द्वैताचे निवारण केल्या वाचून अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होणार नाही असे म्हणाल तर सांगतायत. अनिवृत्ते सृष्टे द्वैते तस्य मृषात्मताम् अनिवृत्तेऽपि सृष्टे द्वैते तस्य मृषात्मताम् हरि बुद्ध्वा ब्रह्माद्वयं बोध्युम् शक्यं वस्त्वैक्यवादिनः बुद्ध्वा ब्रह्माद्वयं बोद्धुं शक्यं वस्त्वैक्यवादिनः अनिवृत्तेऽपि सृष्टे द्वैते तस्य मृषात्मताम् बुद्ध्वा ब्रह्माद्वयं बोद्धुं शक्यं वस्त्वैक्यवादिनः अनिवृत्ते अपि ईश सृष्टे द्वैते तस्य वादिनः तस्य मृषात्मतां बुद्ध्वा ब्रह्म अद्वयं, त्याच्यातच पदच्छेद आहे, बुद्ध्वा ब्रह्म अद्वयं बोध्युं शक्यं आहे तसेच आहेत वस्त्वैक्यवादिनः. सांगा अनिवृत्ते, ऐका, अनिवृत्ते अपि ईश सृष्टे द्वैते तस्य मृषात्मतां बुद्ध्वा ब्रह्म अद्वयं बोध्युं शक्यं वस्त्वैक्यवादिनः. सांगा सोबत आहे. अनिवृत्ते अपि
अपि विश्वसृष्टे हम्म, द्वैत्य तस्य मुषात्म हम्म, वा ब्रह्म अद्वैतं हम्म. ब्रह्माद्वैतं बौद्धं शक्यं बौद्धं शक्यं वास्तवैक्यवादिनः वस्त्वैक्यवादिना त्यात काय ब्रह्म अद्वयम इथं पदच्छेद आहे आणि वरच्या याच्यात आहे अनिवृत्ते अपि ईशसृष्टे. चला तर ईशसृष्टे द्वैते अनिवृत्ते अपि ईशसृष्टे ईश्वरकृत जे द्वैत आहे ईशसृष्टे द्वैते अनिवृत्ते निवृत्ती जरी न झाली तरीसुद्धा ईश्वराच्या द्वैताची निवृत्ती झाली नाही तरीसुद्धा शंका काय मूळची पाहिली का. पण बाह्य द्वैताचे निवारण केल्या वाचून ब्रह्म अद्वैत साक्षात्कार अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होणार नाही असे म्हणाल. म्हणजे बाह्य द्वैताचं निवारण झाल्याशिवाय होणार नाही असं जर म्हणत असतील तर ईशसृष्टे द्वैते अनिवृत्ते ईश निर्मित द्वैताची निवृत्ती जरी न झाली वस्त्वैक्यवादिनः वस्तू ऐक्यवादिनः असे त्याच्यात आत्पदच्छेद आहेत आणखी वस्तू एकच आहे असे म्हणणाऱ्या अद्वैतवाद्याला वस्त्वैक्यवादिना हा वादी जो आहे कोणता वस्तू एक आहे म्हणजे अद्वैतवादी ना. ब्रह्मतत्व एकच मानणारे कोण आहेत अद्वैती. तस्य मृषात्मतां बुद्ध्वा तस्य ते मृषात्मतां म्हणजे खोटे आहे असे जाणल्यानेही ते काय आहे खोटे आहे. कोणतं बाह्य जे दिसणारं द्वैत आहे ते सत्य नाही असं जाणल्याने सुद्धा अद्वयं ब्रह्मबोध्यम शक्यम अस्ति तरीसुद्धा हा साक्षात्कार होतोय. अद्वितीय ब्रह्माचं ज्ञान होणं शक्य आहे. तो म्हणतो निवारण केल्या वाचून अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होणार नाही. निवारण या पदाचा अर्थ त्याला म्हणायचं त्याचा नाश. आणि आम्ही नाश करतो त्याच वस्तूचा. पण नाश दोन प्रकारचे वस्तू दिसत असताना ती नाही हे समजणं खोटी आहे असं समजणं हाही एक नाशच आहे. त्याला बाद असं म्हणतात. म्हणजे आणि वस्तू समोरून आहे आणि तिचा नायनाटच करणे म्हणजे नाश करणे. तिथं बी नाश हा प्रयोग होईल. पण आत्मज्ञानाने बाद होतो आणि क्रियेने नाश होतो. त्याला काय करायचे तो म्हणतो क्रिया करून म्हणजे त्याचा नाश झाल्याशिवाय तुमचा काय सिद्ध आत्मसाक्षात्कार त्याच्याशी संबंधच नाही. म्हणून जगताचा नायनाट करणे याच्यात त्याचा बाध करणे अपेक्षित आहे तत्त्वज्ञानाला. आहे तसं जगत सोडून दिलं आहे तसं सोडून दिलं. तर त्याला मग कसं काय सोडून दिलं मग कुठे धरलं होतं बुद्धीने. मग ते आहे तशीच का सोडून दिलं तर त्याला एक समजलं बुद्धीने एक समजलं की हे खोटं आहे म्हणून खोट्या पदार्थाचा संग केला नाही झालं. हा विषय सांगता येत आता की ईश्वर निर्मित द्वैताची निवृत्ती जरी न झाली ईशसृष्टे द्वैते अनिवृत्ते जरी नाही झाली तरीसुद्धा वस्तू एक आहे असे म्हणणाऱ्या अद्वैतवाद्याला ते खोटे आहे असे जाणल्याने अद्वितीय ब्रह्माचा काय होत असतो साक्षात्कार होत असतो. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा हे आचार्यांनी दिलेलं सांगितलेलं सूत्रच आहे. चला वाचा पण बाह्य द्वैताचे निवारण केल्या वाचून हा अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होणार नाही असे मनात सांगतो. हा लोक सांगितलाय अनिवृत्ते पिंसृष्टे द्वैते तस्य भूतात्मतां बुद्ध्वा ब्रह्माद्वयं बोद्धुं शक्य वस्त्वैक्यवादिनः. अन्वयात सांगितलाय ईशसृष्टे द्वैते अनिवृत्ते अपि ईश निर्मित द्वैताची निवृत्ती जरी न झाली तरी वस्तवैक्यवादिनः वस्तू एक आहे असे म्हणणाऱ्या अद्वैतवाद्याला तस्य मृषात्मतां बुद्ध्वा ते खोटे आहे
असे जाणल्यानेही अद्वयं ब्रह्मबोधुं शक्य असती. अद्वितीय ब्रह्माचे ज्ञान होणे शक्य आहे. शक्य आहे म्हणजे वस्तूचा. म्हणून पदार्थाचा बाद हे बाद करणे या पदाचा अर्थ नाश करणे असा नाही. रज्जू आणि नाहीतरी खरं तर असं आहे त्याचा नाश करता येत नाही. समजुतीत बदल करायचा. समजुतीत बदल होते. रज्जूवरचा सर्प भेटला तर म्हणून काय तुम्हाला काठ्या कुऱ्हाडी आणखीन काय मारण्याची साधनं घ्यावी लागतात का, किंवा पळवून लावण्याचे नगारे आणावे लागतात का? काय म्हटले माऊली? दोराच्या उर्गा डांगा मिरवसी वावगा तरी तो सीनची होय वावगा. तेव्हा तिथं जसा सीनच होतोय मग तिथे काय करायचं आहे? नाहीचा निश्चय करायचा आहे, म्हणजेच बाद, की या ठिकाणी सर्प नाही. पण कोणी अज्ञानी पुरुष त्याच्या शेजारी जर असेल तर तो म्हणतो रज्जूवरती तर सर्प आहे, आणि हा काय म्हणतोय? नाही. दोन आहेत का नाही माणसं उभी? आता विचारसागरामध्ये तोच विषय चाललो आहे. 5 जण कोणी आले तर त्या 5 जणांनी रज्जूवर सर्प पाहिला. मग त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाल्या. पण कोणी जोपर्यंत एखादा जाणकार तिथे नव्हता तोपर्यंत यांच्या चर्चामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आलं. तसं आपण 2च धरू, एक अज्ञानी आणि एक ज्ञानी. कोशातला आणि दृष्टांत तोच घेतला, रज्जूवरील सर्प. एक ज्ञानी पाहतोय म्हणजे ज्याला रज्जूचं ज्ञान आहे तो. मग त्याने पाहिलं की रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अत्यंत अभाव आहे असा एक जाणतो, आणि दुसरा म्हणतो रज्जू नावाचा पदार्थच नाही, खरं तर तिथे सर्पच आहे. काय आहे? सर्पच आहे. म्हणून जगतच आहे असा मानणारे सत्यत्ववादी, म्हणजे ज्यांचा शास्त्राचं अध्ययन झालं नाही आणि परमार्थ करतात, त्याच्यातच आहे सगळे. भजगोविंदम भजगोविंदम चालू आहे त्यांचं, ते अखंड चालू आहे, आरत्या चालू आहेत, ववाळत्यात काय आणखीन काय चालू आहे, सगळं चाललेलं आहे. आहेत का नाही? हे कशात आहेत? सर्पाचीच आरती चालू आहे. म्हणजे त्याला त्याच्यातला अज्ञान आहे पूर्णतः. परमार्थ करणारे फक्त एकच सुटला त्यातला, त्याला शास्त्राचं ज्ञान झालं तो त्याची ती भावनाच उडून जाते त्याच्यावरची. ज्याच्यावरची भावना पूर्णतः उडून गेली, शुद्ध भावाने सीनच होतोय. तर तेव्हा असं झालेलं. हां, तर त्या चला, पण हे म्हणून त्याचा हे व्हावा लागेल. काय व्हावं लागेल? बाद व्हावा लागेल. तर ज्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे त्याला, आणि तो अज्ञानी मनुष्य आहे ना, तो सर्प पाहतो. तसं अज्ञानी जीव जे आहेत ते जगत पाहत आहेत, आणि जगत पाहतायत आणि मुक्त होण्याचा अभ्यास करतायत. जगत सत्य मानतायत आणि अभ्यास कशाचा चालला आहे? तर हे असंभव गोष्ट आहे. तर जगत मिथ्या आहे हे ज्ञान जोपर्यंत होणार नाही त्याला, की जगतच खोटं आहे, भासतंय, याच्यात विशेष काहीच नाही. कारण भासमान अनेक पदार्थ खोटे असतात. म्हणून जगत भासतंय. त्याच्यात अजून ते विचारसागरमध्ये भरपूर विषय आला आहे त्याचा, की ते म्हणले महाराज आम्ही याला मिथ्या आहे असं तुमचं मानलं असतं, पण जसं काल होतं ना दिसत होतं तसंच आज दिसतंय. हां, त्याच्यात मिथ्या पदार्थ आधी मध्ये कुठेतरी काहीतरी मिथ्यात्व झालं असतं का नाही, बुद्धीत आलं असतं. जसे आता काल आपण होतो तसेच आज आहेत का नाही, असं काय म्हटलं आहे तिथं? असा मूर्ख मनुष्य मानत असतो असं लिहिलं आहे तिथे विचारसागर. ते म्हणले अरे नाश पावतं हे तुला का दिसत नाही? कालचं जगत आज राहिलेलं नाही, पण हे लक्षातच येत नाही, म्हणून तो त्याच्यावर श्रद्धा ठेवून राहत. तू का म्हणे कळे हां, होता ती वांधळे. हां, तू का म्हणे कळे परे होता ते आंधळे. तर कालचं जगत नाही, सेकंदाच्या 1 तासाच्या कोटी भागामध्ये ते पळतं इतक्या स्पीडली, म्हणून ते पदार्थ गतिमान नष्ट पावतात. चला, साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर त्यातलं सत्यत्व नाश करावं लागेल. आणि मग मिथ्या पदार्थ दिसतो म्हणून जगत दिसतं. जगत दिसलं तरी मिथ्याचं असतं.
म्हणून रज्जूवरचा सर्प दिसला, पण तुम्हाला रज्जूचं आधी ज्ञान झालेलं होतं आणि नंतर त्या रज्जूवरच्या सर्प तरी दिसतो बरं. मंद अंधकारात रज्जू पडलेली आणि त्याच्यावर सर्प पाहिला, बरोबर आहे. त्यावेळेला सर्प दिसला, तो सर्पाचा आकार होता का नाही. फक्त त्यावेळेला तुम्ही एकच वस्तू मानता, कोणती? हां, सर्पच मानता. मंद अंधकारात तुम्ही एकच वस्तू मानता ना, कोणती? सर्प. म्हणून तिथं सर्पच मानता. झाला. कोणी एक त्याच्यातला आला ज्याच्याजवळ बॅटरी, त्याने असं बॅटरी टाकून त्याला सांगितलं, अरे इथे सर्प नाही, ही माझी भूमिका आहे. जरी अंधारात हा काय दिसतोय, सर्प दिसत असला तरी. तसा ज्ञानी पुरुषाला हे संपूर्ण जगत हे मिथ्याचं बुद्धीत आरूढ झालेलं असतं, जरी दिसत असलं तरी. कारण त्याने ते आत्मज्योतीने जाणलेलं आहे ब्रह्मसाक्षात्काराने. मग तो दुसऱ्याला सांगताना तर त्याला काहीतरी तिथं दृष्टांतात प्रकाश टाकला त्याने. टाकल्याबरोबर त्याला कशाचं ज्ञान झालं? रज्जूचं. आणि सर्पाचं? तर रज्जू हा सर्प स्वरूप भासतोय असं ज्ञान. सर्प नाही आहे, पण त्याच्यात ते भासतंय ना, तर त्याच्यात तेच अज्ञान आवृत्त झालं. आत्मा अज्ञान आवृत्त झाला की शरीरं येतात, आणि शरीरं आली की ती शरीराच्या संबंधाने जगतही भासते. त्याचाच जर मग तिथंच आत्मज्ञान झाल्याबरोबर ती शरीरही उडाली. आणि आता ते कधी घडेल तर ते विदेहमुक्तीमध्ये होईल. जोपर्यंत जीवनमुक्ती आहे तोपर्यंत शरीरही दिसतात पण बाधित, आणि जगतही दिसतं पण बाधित. कोणाला? महात्मा ज्ञानीपुरुषाला. अज्ञान्याला सत्य, ज्ञान्याला बाधित. आणि देहपातानंतर विदेहमुक्तीत जगताचा आणि देहाचा अत्यंत अभाव, आणि ब्रह्मच आहे, म्हणजे तो ब्रह्म होऊन राहतो, ब्रह्मस्वरूपाशी स्थिर होतो. चला. प्रकाश सांगितलाय, ईश्वराने ज्या सृष्टीत निर्माण केले तिचा प्राण्यांकडून नाश होणे शक्य नाही. हे जरी त्याला अपेक्षित काय होतं? नाश होणं अपेक्षित होतं, पण नाश होणे शक्य नाही. आणि करण्याचा भानगडीतही पडायचं नाही. म्हणजे ब्रह्मज्ञानासाठी ईश्वर सृष्टीच्या नाशाची आवश्यकता नाही, तर बाधाची आवश्यकता आहे. सृष्टीचा बाध म्हणजे दिसणारं, दिसत असलेलं जगत खोटंच आहे असं बुद्धीत आरूढ होणं. आपण काहीच करायचं नाही. दृढ मिथ्यात्व निश्चय बुद्धीत आला. काय नाही, दिसतंय तर ठीक आहे, सगळं दिसतंय, आहे ते सगळं दिसतंय. जमीन जुमला, इस्टेट, प्रॉपर्टी, मुलं बाळं सगळं जागच्या जाग्यावर दिसतं, पण हे खोटं आहे, हे खरं नाही. असं समजल्यावर काय होईल? असं समजल्यावर पदार्थ अनुकूल झाले तरी अडचण नाही, आणि प्रतिकूल झालं तरी अडचण नाही. कारण हा त्यांचा स्वधर्म आहेच आहे त्या पदार्थांचा. कधी अनुकूल असतात आणि कधी प्रतिकूल असतात. मग तुम्ही त्यांचा विस्तार काढणारच नाही, बाडच काढणार नाही चर्चेला. कारण ते म्हणजे हे नाही, हे चर्चाच नको करायला याच्याविषयी. म्हणजे प्रपंचाविषयी काही बोलण्याची गरजच राहिली नाही, कारण खोट्या पदार्थाच्या कुठपर्यंत चर्चा कराव्यात. म्हणून त्याच्याविषयी तो काहीच बोलत नाही, कारण ते खोटं आहे हे बुद्धीत आरूढ झालं. चला. बाध निश्चय ब्रह्मज्ञान हेच काम करतं, बाध निश्चय करतं. ते दिसतं आणि मग परत आणखीन तो मनुष्य त्याच्यातच दिसतो. कशात? प्रपंचामध्ये शरीर रूपाने धारण. कारण शरीर काय पडलं नाही. आता जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत शरीर राहील. कोणाचं? त्या तत्ववेत्याचं. जीवाचं तसं नाही, त्याला दुसऱ्या शरीराची अपेक्षा आहे. मगाशी सांगितलं ना, संकल्प, स्पर्श, दर्शन, मोह या 4 गोष्टी पुढच्या जन्माची तयारी करून देतात. आपल्याला आहे का संकल्प? आहे का कोणाला? काहीच नाही. तुम्हाला काय मिळवायचं आहे का? काहीच नाही. आपल्याला काहीच मिळवायचं नाही. पण ज्याला मिळवण्याची इच्छा आहे, म्हणजेच काय आहे? संकल्प असतो, त्याला पुढचे शरीर आवश्यक असतात. मग तो आपापच जातो. ते म्हणलं का त्याचीच इच्छा आहे ना मला जगायचं म्हणून. तुम्हाला जोपर्यंत जगावं अशी इच्छा आहे तोपर्यंत, मी हे बी तुम्हाला पाठीमागं सांगितलं, जोपर्यंत मला असं वाटतं जगावं, तर या शरीराला धरून जगावं, आणि हे शरीर पडल्यावर दुसरं शरीर घेऊन
जगावं अशी काय आहे? इच्छा आहे. म्हणून त्याला नवीन शरीर मिळेलच. एक पडलं की दुसरं मिळेल. त्यामुळे त्याला काय काळजी करण्याची गरज नाही. कोणाला? तुम्हाला दुसरे नवीन शरीर कसं काय मिळेल आणि कसं काय मिळेल आणि कुठं काय ॲप्लिकेशन करावं आपल्याला तर काही कळाना. तर तुम्ही काय ॲप्लिकेशन, आता हे तरी शरीर मिळताना मी तरी कुठे ॲप्लिकेशन केलं होतं देवाला की बाबा मला हे शरीर प्राप्त व्हावं? नाही. तर ती वासना होतीच माझ्यामध्ये, म्हणून त्या वासनेने मला हे शरीर प्राप्त झालंच. आणि मृत्यूनंतर बी ती वासना जर असेल तर मला नवीन शरीर, तिथं अबाधित नियम आहे हा. ती कुणी का असाना, सांगणारा असो नाही तर ऐकणारा असो, त्याला वासना आहे ना, म्हणून त्याला संकल्प आहे ना, मोह आहे ना, त्याला मोह आहे ना. आणि इंद्रियांच्या ज्ञानाला चटावलेला आहे, लांचावलेला आहे, म्हणून त्याच्यात स्पर्श आणि दर्शन हे 2 मुख्य इंद्रिय आहेत. म्हणते स्वामी रामसुखदासजी म्हणायचे, जगत को ज्यादा देखो मत, म्हणजे जगताकडे पाहू नका. पाहू नकाचं काहीच पाहू नका जगताला, कारण ते पाहण्यासारखं नाही. खोटे पदार्थ पाहण्यासारखे असतात का? नाही. तर टाईमपास करण्यासारखे असतात. खोटे पदार्थ टाईमपास करण्यासाठी चांगलं असतं. चित्रपट टाईमपास करायला चांगला असतो, बरोबर आहे का? घेण्यासाठी काय असतं? टाईमपास तेवढा असा, मग टाईमपास. पण आम्हाला टाईमपाससुद्धा करायचा नाही, कारण मुमुक्षूला टाईमपास करून कसं जमल, त्याला निश्चय करायचा आहे. म्हणून तो जगताशी संबंध त्यांनी 100% तोडून टाकले. तर मनाने तोडलेले असतात. जगताचा नाश करता येत नाही. किती सोपं आहे हो. मनाने संबंध तोडले तर ते कोणाला कळतसुद्धा नाहीत की ह्या माणसाचे संबंध आहेत का नाही. पण त्या व्यक्तीला त्याला अनुभव घ्यावा लागेल की तो जर त्या संबंधात राहिला तर तेच संबंध दुःखाला कारण बनतील, मग ते कोणी का असाना. आणि मनातून तो जर विटलेला असेल तर तो त्याच्यात राहील, पण तो नाटकी स्थितीमध्ये जाईल. म्हणजे फार प्रेम आहे असं जरी दाखवलं तरी म्हणजे तो सगळा नाटकी असतो, कारण त्याचा आपला कधी संबंध बाह्य पदार्थाशी संबंधच नाही. बरं, जगात अनंत जीव आहेत. ही माणसं कशात गुंतलेली आहेत माहिती का? प्रेमाच्या मोहामध्ये आलेली. माझी मुलगी आहे ती माझी मला वाटते, मला असं वाटतं ही जर माझी मुलगी असेल तर ती ही माझी मुलगी आहे. आणि जगात किती मुली पडलेल्या आहेत, त्या का तुला माझ्या नाहीत? हा का मोहात आला? तर तिलाच तेवढा फक्त तो जीव स्वतःची समजतो, बाकीच्यांना समजत नाही. याच्यात अज्ञान काम करतं. माझा मुलगा आहे, माझी मुलगी असा म्हणणारा हा म्हणजे तो राहणारा, अशी वृत्ती. आणि ती आंतरिक वृत्ती असते. वास्तविक हे विश्वातले सगळेच पदार्थ माझेच आहेत, म्हणजे त्यांच्याशी तितकाच संबंध आहे जितका आपल्या घरातल्या माणसांशी संबंध आहे, तितकाच आहे. पण तो नेहमी आकृष्ट बुद्धी मात्र तशी होते. हेच अज्ञान आहे का नाही? अज्ञान, ताजतवानं अज्ञान आहे. चला, मग आता त्याला बाहेर कसा पडेल? खरं असं आहे, म्हणून कमी उपाधिवान असलेल्या माणसाला कमीत कमी उपाध्या तरी नसतात. भौतिक ईश्वर सृष्टीतल्या उपाध्या तरी नाहीत त्याला. पण ईश्वर सृष्टीतल्या उपाधी घेणारा जो भाग्यवान म्हणता तुम्ही हा तर पक्काच गाडला गेलेला आहे त्याच्यात. ते म्हणले तुम्हाला काय नसतील पण आपल्याला 5 पांडव येतं. मग ठीक आहे, उचलून देतील तुला. एक जण पुढं कामाला येईल, 4 जण न्यायला. काय करता. तर असा प्रकार आहे. म्हणून ईश्वराने या ज्या सृष्टीस निर्माण केले तिचा प्राण्यांकडून नाश होणे शक्य नाही. हे जरी खरे आहे तरी खरे आहे, तरी विचाराने तिचे खरे स्वरूप समजणे शक्य आहे. विचाराने खरे स्वरूप समजणं शक्य आहे. आणि त्यामुळे या जगात स्थूलदृष्टी पुरुषाला जरी अनेक पदार्थ दिसत असले तरी, स्थूल दृष्टी पुरुषाला अनेक पदार्थ दिसत असले तरी, आता याचा अर्थ उलटा करा, सूक्ष्मदर्शी पुरुषाला अनेक पदार्थाचं दर्शन होत नाही. सूक्ष्मदृष्टी ज्ञानदृष्टी प्राप्त झालं
तर अनेक पाहिले नाही, कारण त्याने भेदाला मिटवलं. अनेक कोणाला दिसतात? भेददर्शी पुरुषाला दिसतात. ज्याच्या बुद्धीत भेद बसलेला आहे त्याला अनंत पदार्थाचं दर्शन होतं. आणि तोच ज्ञानी पुरुष आहे, तो पाहताना एकच पाहतो, म्हणून त्याला अनेक पदार्थ नाही दिसत, तर त्याला एकत्व प्रतीत. आणि एकत्व कोण आहे? तिथं वरतीच म्हटलं हो ना, तुम्ही कोण आहे? तर वस्तू एक आहे असे मानणारे वस्त्वैक्यवादीन. हां चला. तरी विचार म्हणाला कार्य कारणान्योन्यत्वही, म्हणजे ते काय नेमकं? अन्वय अन्वय. का अनन्यत्व असा शब्द येतो. कार्यकारण अनन्यत्व ही म्हणजे कार्यकारण अनन्यत्वही म्हणजे कारणाहून कार्याचा अभाव. कारणाहून कार्याचा अभाव. कारण नसताना कार्य असतं का? नसतं. म्हणजे तिथं काय असतं का? जर कारण नाही तर कार्यसुद्धा नाही. कार्यकारण अनन्यत्व म्हणजे कार्य आहे तर कारणसुद्धा आहे ना. आता जगताचं पहा आहे ना, ब्रह्माचं आहे तर जगताचं कारणत्व ब्रह्माकडे घ्यायला गेलो तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा अत्यंत अभाव आहे. कारणाहून कार्याचा कारण आहे. आता इथं उलटा दृष्टांत घेतला आणखी. ब्रह्माचं आहे आणि जगत नाही. आता जगताकडे आलो तर कार्य आहे आणि कारण कार्याचा अन्वय लागत नाही. म्हणजे ब्रह्मापासून जगत झालं नाही. जगत आहे पण जगतही आहे आणि ब्रह्मही आहे. मग असे दोन पदार्थ अस्तित्वात सत्यरूपात राहत नाहीत. म्हणजेच एक पदार्थ सत असत विलक्षण असा. आणि म्हणजेच कार्य कसं राहिलं? सत असत विलक्षण. आणि त्याचं कारण शोधायला गेलं तर कारण सापडत नाही. कारण नाही असं नाही, पण ते सत्य आहे. म्हणजे कार्यकारण अनन्यत्व ही म्हणजेच कारणाहून कार्याचा अभाव. कारण कोण? ब्रह्म. आणि कार्य कोण? अनन्यत्व म्हणजे वेगळं नसणं. अन्वय आपण म्हणतो ना त्याला, अन्वयाने. कारण आणि कार्याचा काय असतो? अन्वय असतो. मग कारणाहून जर कार्याचा अभाव या न्याय म्हणतात तिथं ते. आता तर कारण म्हणजे ब्रह्म आणि कार्य कोण? जगत. आणि जगताचा अभाव. मग कारणाहून कार्याचा अभाव कारणाहून कार्याचा अभाव संभवत नाही असा मूळ सिद्धांत झाला. कारण आहे आणि कार्य नाही असं होईल का? नाही होणार. पण मग कारणच नाही तर कार्य नाही हे बरोबर आहे. कारणही नाही आणि कार्यही नाही. जगताची काय झाली फसगत माहिती आहे का? दिसतं तर खरं, पण ह्याचं कारण शोधायला गेल्यावर कारणच सापडत नाही. म्हणून ते सत असत विलक्षण अनिर्वचनीय असं मानलेलं आहे. आणि ब्रह्म जे अद्वैत स्वरूप ब्रह्म आहे त्या ठिकाणी जगताचा अत्यंत अभाव आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा अत्यंत अभाव. आणि कार्य तर दिसतंय. महाराज याची काय वाट लावायची? हाच प्रश्न आहे ना. तर याची वाट काय लावायची? इकडे तर दिसतंय. मग कारण शोधा. कारण शोधायला गेलं तर कारण सापडाना. आहे का काही कारण? नाही. मग कारण नाही तर मग आहे कसं? मग म्हटले सोपं आहे. असं करा, आध्यस्त माना. या जगताला काय करा? आध्यस्त मानून अभाव करा त्याचा. तर अशी संगती लावली. या न्यायाने हे कार्यरूप जग खोटे आहे. काय आहे? असे समजल्यानंतर चला. या न्यायाने हे कार्यरूप जग खोटे आहे असे समजल्यानंतर अद्वैत ब्रह्माचा साक्षात्कार होणे सुलभ आहे. जगत खोटा आहे असं जर समजलं गेलं नाही तर त्याला अद्वैत साक्षात्कार व्हायला कठीण आहे.
कारण जर जगत सत्य आहे आणि तरी ब्रह्म बी आहे तर दोन दोन सत्य पदार्थ अस्तित्वात नसतात, तर एकच असतो. आणि मग दोन पदार्थ आहेत असं जर मांडले, म्हणजे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की जगत बी आहे आणि ब्रह्मही आहे, तर त्यातला एक पदार्थ हा आध्यस्थ असतो. मग ब्रह्म आध्यस्थ धरता का जगत धरता? मग आध्यस्थ आणि अधिष्ठान अशी संगती लागते. अधिष्ठानाला कारणता देऊन आध्यस्थ कोण केलं? कार्य. जगत कार्य केलं, तर ही संगती लागली. मग एक पदार्थ अभावरूपी झाला आणि एक पदार्थ भावरूपी झाला. म्हणजे ब्रह्म आहे तसं जाग्यावर राहिलं आणि जगताला अभावरूपता आली आणि जगत प्रतीती येते, ती रियायनक आली, तर आध्यासिक संबंध तिथे तयार होऊन काही अडचण नाही. बाणात अद्वैत मकरंद सांगतो, या न्यायाने हे कार्यरूप जग खोटे आहे असे समजल्यानंतर अद्वैत ब्रह्माचा साक्षात्कार होणे सुलभ आहे. हा सर्व प्रपंच प्राण्यांच्या दृष्टीला प्रतिबंध करीत असल्यामुळे त्यांना त्याचे बीज व तत्व समजत नाही. कोणाला? प्राण्यांना, म्हणजे जीवसृष्टीतल्या प्राण्यांना. म्हणून तर बिचारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जगत सत्य आहे याच्यातून राबत असतात, दृष्टी तशी राहते, दुःखही भोगत राहतात. काय करावं, आमच्याच मागं देव लागलाय असंही म्हणतात. कारण ते जगाला सत्य समजतात. जगत सत्य नाही, फक्त आपली मुलं सत्य आहेत. आहे ना? आपली शरीरं, तर आपली शरीरं आहेत ती बी सुद्धा खोट्या संबंधाने त्या ठिकाणी आलेली आहेत आणि अज्ञानामुळे आलेली आहेत आपल्याला. आता जेव्हा अज्ञान जाईल तेव्हा शरीरं जातील. हे शरीर पडणं वेगळं आणि जाणं वेगळं. शरीरात पडतील ना ती प्रारब्ध नाशाने पडतील, पण तरीसुद्धा प्रारब्धाचा तुम्ही आधीच नाश करून न ठेवल्यामुळे, पुढच्या संचित कर्माचा नाश न केल्यामुळे पुढची शरीरं येतील. म्हणून संचित कर्माचा नाश आणि क्रियमान कर्माचा नाश करता येतो, प्रारब्धाचा नाही करता येत. पण बघून संपलं जाईल ते. पण संचित कर्म नाश करणारा कोणी महात्मा पुरुषच राहतो. म्हणून जगात सगळे महात्मे नाहीत. या जन्मकोटी शतैर्बद्धा. तर त्याला संचित क्रियमान ह्या दोन्ही, तर आपल्या हातात जे काय आहे ना ते करता येईल. जे आपल्या हातात काय नाही तर प्रारब्ध नाश आपल्या हातात नाही. पण मग ज्याचं कर्म शिल्लक राहिलं नाही तो जन्म घेत नाही, आणि ज्याचं कर्म शिल्लक कसं राहिलं त्याला काडी लागली नाही. म्हणून काडी कशाची? ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुना. ज्ञानरूपी अग्नी जर लागला तर दग्ध कर्माणी कमाहू पंडित बुधा. तेव्हा ज्ञानरूपी अग्नी. आणि मग ज्ञान कोणतं? तर हेच ज्ञान की मी परमात्मा आहे, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. तर मी परमात्माचा आहे. बीज आणि तत्व म्हणजे नेमकं काही समजत नाही. पाहू ना, वाचू ना, वाचा. बीज आणि तत्व म्हणजे हा सर्व प्रपंच प्राण्यांच्या दृष्टींना प्रतिबंध करीत असल्यामुळे. कशाला प्रतिबंध करतो? परमतत्वाला पाहण्याला, दृष्टीला प्रतिबंध करत असल्याने त्याचे बीज, कशाचे बीज? या प्रपंचाचं बीज व तत्व म्हणजे ब्रह्मतत्व समजत नाही. प्रपंचाचं बीज कशात आहे? अज्ञानात आहे. हे कळालं तर पाहिजे ना. किंवा मायामय प्रपंच कसा आहे हा कळाला पाहिजे. तर तेव्हा व तत्व समजत नाही, बीज व तत्व समजत नाही. तत्वाला अधिष्ठान म्हणतात आणि बीज हे जे आहे ना ते अध्यास आहे. पण एकदा एखाद्या भाग्यवानाला सर्वांतर पाहण्याची युक्ती समजली. कशी समजली? अरे युक्तीने केली. म्हणून म्हटलं शास्त्रामध्ये जेवढं आलेला विषय
हा तुम्हाला शास्त्राने सांगितलेल्या क्रमाने नाही कळत, तर मला माझ्या मनाने युक्ती निर्माण करून कळून घ्यावा लागतो. आणि कितीतरी युक्त्या वापरल्या, किती शास्त्रात माऊली ज्ञानोबरांकडे बघा किती युक्त्या आहेत. आणि आपण सुद्धा नेहमी हे दृष्टांत आणतो ते सहजच बाहेर पडतात, की काय त्याला खास असं तयार करत असतो वगैरे काहीच नाही. तर ते सहज बोलता बोलता असे दृष्टांत, त्याला दृष्टांतालाच युक्ती म्हणतात शास्त्रात. आणि सुसंगतपणा असा आपाप येतो त्याला. तर या युक्तीच्याद्वारे आपल्याला आपला काय करता येतो, निर्धार पक्का करता येतो. हे जगत खोटं आहे हे मला कसं कळेल, मला माझ्या युक्त्या वापरायच्या. नुसत्या शास्त्रातल्या 4 युक्त्या पाठ केल्या आणि त्याच्यावरती मला काय, कारण तरी तुमचे काही संशय असू शकतात, पण तुम्ही तुमच्या युक्त्या निर्माण करू शकता. तर एखाद्या भाग्यवानाला सर्वांतर पाहण्याची युक्ती समजली की मग तो या सर्वांच्याही पलीकडे काय आहे, काय हे सहज पाहतो. या सगळ्यांच्या पलीकडे काय आहे, परमात्माचा आहे. जगाच्या पलीकडे, देहाच्या पलीकडे, इंद्रियांच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे. मनसस्तु परा बुद्धे, इंद्रियांनी पराण्याहूर इंद्रियभ्य परम मनः, मनसस्तु परा बुद्धे यो बुद्धे परतस्तु सहा. अशा प्रकारची सहज कला कोणाला एखाद्याला म्हणत हां न बुद्धी कर त्यात मग खालचा राहिला. त्या अशा प्रकारे आचार्य सांगतात किंवा माऊली सांगतात किंवा भगवद्गीता सांगते, वेद सांगतात. या सगळ्या म्हणजे प्रमाणांचा विनियोग करून आपल्याला काय पाहायचं आहे की परमतत्व हे याच्या पलीकडे आहे. मनबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या तत्वाचं दर्शन काय होतं, सहज पाहतो व नंतर त्याला वाचा की मग तो या सर्वांच्याही पलीकडे काय हे सहज पाहतो व नंतर त्याला या आकाराचे काहीच महत्व वाटेनासे होते. आकाराचं काहीच महत्त्व वाटेनासं होतं. आकाराचं महत्त्व कोणाला आहे? आकार म्हणजे रूप, नाम आणि रूप याचं महत्त्व अज्ञानाला आहे. आकार या पदाबरोबर रूप नामसुद्धा जोडून घ्या, कारण या नामरूपाचा जो प्रपंच आहे तो मायेचा आहे आणि त्यालाच महत्त्व आहे. म्हणून तर लोक सेल्फी सारखेच काढत बसलेले आहेत. आकाराचं महत्त्व आलं, काढा फोटो टाका मोबाईलला, काढा फोटो टाका मोबाईलला, कसं कंटिन्यू चालू आहे का नाही? आकाराचं महत्त्व आलं का नाही बुद्धीमध्ये, तो सारखा त्याच्यावरतीच आहे तो आकाराचं महत्त्व. पण आकाराचं काही महत्त्व नाही, तर ते काडी लावण्याच्या योग्यतेचं आहे. पण बुद्धीत जर काडी लागलेली नसेल तर ते सत्यत्वाने आकाराचं महत्त्व प्रतीतीला येतं. नंतर त्याला या आकाराचे काहीच महत्त्व वाटत नाही. आकाराचं संपूर्ण जे आहेत ना, याला काय प्रमाण आहेत तुकोबरायांची आकाराचं? हां नाही ना, तुका म्हणे तूची खरा येर वाऊगा पसारा. आकाररूपी नामरूपाचा जो पसारा आहे एक तूच खरा आहेस आणि बाकीचा सगळा पसारा आहे. तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही. तुझ्याशिवाय या विश्वात काही स्थिर नाही, बाकी अस्थिर पसारा आहे. आणि रूप कसं आहे, उत्पन्न होतं नाश पावतं, उत्पन्न होतं. आत्ता मागाशी विषय झाले, पण एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी म्हणजेच रूप. त्या सृष्टीची उत्पन्न झाली, नाश पावली. काल मी जसा होतो तसा आज राहिलो नाही, म्हणजे काल काढलेला फोटो आजच्याला फोटो तो तसा राहिला नाही, बदलला. आता ते माणसाला आपल्याला तीच वाटतात एवढाच विषय आहे फक्त, तो भ्रमिष्ट. चला तर तेव्हा सारांश काय म्हणतात, सारांश बाह्य द्वैताची निवृत्ती जरी न झाली तरी ते नित्य आहे एवढेच निश्चयपूर्वक समजल्यानेही ब्रह्मज्ञान होऊ शकते. बस काय म्हणताय ते सोपं सांगितलं का तुम्हाला? सारांश बाह्य द्वैताची निवृत्ती न झाली म्हणजे घरदार प्रपंच त्यात असणारे राहणारे आपल्या भोवतीचे जीवच असतात. ते प्रारब्ध वशात येतात, ते आपले नसतात, ते प्रारब्धाने येतात. म्हणून काही जवळ असतात, काही लांब असतात, काही त्याच्यापेक्षा लांब असतात, तेही आपलेच असतात. जवळचे असतात ते आपलेच असतात, घरातले असतात ते आपलेच असतात,
गावातले असतात आपलेच असतात, देशातले असतात आपलेच असतात, जगातले असतात आपलेच असतात, घरातले असतात आपले नसतात, गावातले असतात आपले नसतात, देशातले असतात आपले नसतात, जगातले असतात आपले नसतात. म्हणजे असतात आणि नसतात, दोन्ही बी आहे. असले तर सगळे मानले तर ठीक आहे, आणि नाही मानायचं तर मग तुम्हाला काहीच मानू नका, म्हणजे कोणीच नाही. आणि असले तरी ते फक्त प्रातिभासिक सत्तावान पदार्थ आहेत, वास्तवात नाहीत, आत्मरूपाने एक आहे. तेव्हा द्वैताची निवृत्ती, आपला मूळ विषय काय आहे? द्वैताची निवृत्ती जरी न झाली, बाह्य द्वैताची निवृत्ती न झाली तरी ते मिथ्या आहे एवढेच जाणायचे. ते काय आहेत? मिथ्या आहेत का मिथ्याच आहेत? मिथ्याच म्हणजे खोटेच आहेत. बरं, त्यांच्या असणं आणि नसणं हे माझ्यावर अवलंबून नाही. म्हणजे आपला देह जरी पडला तरी ते राहू शकतात किंवा ते आधी पडू शकतात, आपण नंतर राहू शकतो. या दोन्हीपैकी कुठलीही घटना घडू शकतात. म्हणजे त्याच्यात ते माणूस आकृष्ट बुद्धी का होतो? सत्यत्व बुद्धी असली आणि मग तिथं तो गुंतलेला आहे, बाकी दुसरं काहीच नाही. नाहीतर सत्यत्व बुद्धीचा नाश केला का आहेत काय आणि नाहीत काय. तेव्हा मिथ्या आहे एवढे निश्चयपूर्वक समजल्याने ब्रह्मज्ञान होऊ शकते. म्हणून तुम्हाला निश्चय करायचा आहे. नाही शास्त्रातल्या प्रक्रिया पाठ झाल्या तरी एवढं तर कळतंय ना की दिसणारं जगत स्वप्नाप्रमाणे खोटं आहे. आणि युक्ती, आता युक्तीने म्हटले ना मागाशी, ते म्हटले तुमची युक्ती तुम्ही वापरा. तर तुम्ही युक्ती आता काय हो, काल पाहतो तसं आज नाही. पर दुसरी गोष्ट आहे, मागच्या जन्मात मी पाहिलेलं जगत वेगळंच होतं, या जन्मातलं वेगळं आहे. आणि मेलो आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे जर आपली संकल्प शिल्लक राहिलेले असतील जगण्याचे, तर आपल्याला पुढचे देह मिळतील, त्यावेळेला जगत वेगळं असेल. परत आलीच, परत मोठा झाला, परत तरुण झाला, परत लग्न झालं, परत पत्नी आली, मुलं आली, आईबाप आली, परत मेला त्याच वासनेला धरून. ते म्हटले की मग पाहाव काय नको पुढचं आणखीन. ते या भ्रमात हा जीव काय झालेला आहे, बस भ्रमात गुंतलेला आहे. मग त्याला बाहेर कसं पडायचं आहे? तर दिसणारं भौतिक जगत मिथ्याचं आहे. जगत खोटा असल्याने त्याचा आम्ही द्वेष केला नाही आणि त्याच्यावर प्रेमही केलं नाही. त्याचा द्वेष का केला नाही? काय करायचं आहे द्वेष करून? म्हणून दिसणाऱ्या जगताचा द्वेष नाही. बरं, म्हटले प्रेम करण्यासारखं लायक नाही, ती वस्तू तशी नाही. म्हणून त्याच्याही पलीकडे समस्थितीमध्ये जगाला सोडून दिलं आणि सम असणाऱ्या ब्रह्माला धरलं. म्हणजे जे स्थिर आहे त्याला धरलं, ते परमतत्व आहे. काय म्हणतात ऐका. द्वैत मिथ्या आहे हे ज्ञान अद्वैत ज्ञानाचे निमित्त नव्हे, तर द्वैताचे निवारणच त्याचे निमित्त आहे असा आग्रह धरणाऱ्या वाद्यास सिद्धांती म्हणतात. सिद्धांती म्हणतात. राहिलेला विषय नंतर पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री